Hello students, welcome to Praveen Academy. Myself Mali MP, going to teach you physics. In case of physics, today we start first topic, that is units and measurements. तर फिजिक्स मधील हा पहिला टॉपिक आहे. तर हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. तर फिजिक्सचा बेस म्हटलं तरी चालेल, बेस म्हणजेच पाया म्हटलं तरी चालू शकेल. तर या टॉपिकची गरज आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करत असताना गरज भासते. 11th मध्ये, 12th मध्ये किंवा 12th नंतर पुढे तुम्ही ज्या ठिकाणी जाल, फिजिक्स मध्ये असेल, केमिस्ट्री मध्ये असेल, तर त्या ठिकाणी युनिटची गरज भासते. तर युनिट आणि मेजरमेंट हा जर टॉपिक परफेक्ट असेल तर तुम्हाला फिजिक्स मधील प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अगदी सोपं जाऊ शकेल. तर बरेच मुलं या टॉपिक कडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांना फिजिक्स डिफिकल्ट जाण्याची शक्यता असते. तर आपण हा टॉपिक सुरू करतोय, कोणता? युनिट्स अँड मेजरमेंट्स. तर आता युनिट्स, तर इथं फिजिक्स मध्ये कित्येक क्वांटिटीज असतात. तर या क्वांटिटीज मेजर करण्यासाठी कशाची गरज असते? युनिटची गरज असते. आता उदाहरणासाठी मास मेजर करण्यासाठी आपण कोणतं युनिट वापरतो? किलोग्राम. ओके. लेंथ मेजर करण्यासाठी कोणतं युनिट वापरतो आपण? मीटर हे युनिट वापरतो. टाइम मेजर करण्यासाठी आपण सेकंद हे युनिट वापरतो. तर या ज्या व्हॅल्यूज आहेत, तर यांना आपण काय म्हणतो? युनिट्स म्हणतो. तर ही जी युनिट्स असतात, ही युनिट्स कशी असतात? तर गव्हर्नमेंटनं डिसाइड केलेले असतात. गव्हर्नमेंटचं रिकॉग्निशन असतं आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी किलोग्राम म्हणजे इथं या ठिकाणी सर्टन मास असेल तर त्याला आपण काय म्हणतो? 1 kg म्हणतो. ओके. तर इथं 1 kg जो असतो तो गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज केलेला असतो. ओके. कुणी उठायचं आणि किलोग्राम बनवायचं असं नाही. गव्हर्नमेंटनं डिसाइड केलेलं असतं आणि त्याच वजनाचा किलोग्राम प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर 1 मीटर लेंथ, तर मीटरची लेंथ सुद्धा गव्हर्नमेंटनं डिसाइड केलेली असते. तर ही स्टँडर्ड व्हॅल्यू असते. टाइम सुद्धा सेकंद मध्ये मेजर करतो. सेकंद सुद्धा एक ठराविक टाइम असेल तर याला आपण काय म्हणतो? सेकंद म्हणतो. तर या क्वांटिटीजना आपण काय म्हणत असतो? युनिट्स म्हणत असतो. तर युनिट्स हे कसे असतात? तर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल असतात, की ज्याच्यामध्ये कोणताही बदल केला जाऊ शकणार नाही आणि गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज क्वांटिटीज असतात. तर यांना आपण काय म्हणतो? युनिट्स म्हणतो. तर आता आपण युनिटची डेफिनेशन देऊ शकतोय. तर युनिट कसं डिफाइन करू शकतोय? द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. तर एखादी क्वांटिटी, आता मास मेजर करण्यासाठी एक स्टँडर्ड असतो, किलोग्राम असतो. तर त्या किलोग्रामला काय म्हणायचं? युनिट म्हणायचं. लेंथ मेजर करण्यासाठी एक स्टँडर्ड असतो, एक मीटर असतो. तर या मीटरला काय म्हणायचं? युनिट म्हणायचं. ओके. तर आता युनिटच्या बाबतीत आपण in case of previous standards we have seen various systems of units. वेगवेगळ्या सिस्टीम्स आपण पाहिलेल्या आहेत. कोणकोणत्या सिस्टीम्स पाहिलेल्या वापरात? सीजीएस सिस्टीम पाहिलेले. काय पाहिलेले? सीजीएस सिस्टीम. सी म्हणजे काय? सेंटीमीटर. जी म्हणजे काय? ग्रॅम. एस म्हणजे काय? सेकंड. तर या सिस्टीम मध्ये लेंथ ही कशामध्ये मेजर करायची? सेंटीमीटर मध्ये. मास जे आहे हे कशामध्ये मेजर करतो? ग्रॅम मध्ये. आणि टाइम जे आहे हे कशामध्ये मेजर करतो? सेकंड मध्ये मेजर करतो. तर या सिस्टीमला आपण काय म्हणतो? सीजीएस सिस्टीम. याच्यानंतर एमकेएस सिस्टीम आहे. काय आहे? एमकेएस सिस्टीम. तर या सिस्टीम मध्ये लेंथ आपण मीटर मध्ये मेजर करतो, मास किलोग्राम मध्ये मेजर करतो आणि टाइम हे सेकंड मध्ये मेजर करतो. तर या सिस्टीमला आपण काय म्हणतो? एमकेएस सिस्टीम. याच्यानंतर
FPS सिस्टीम. तर या सिस्टीमला आपण ब्रिटिश सिस्टीम सुद्धा म्हणू शकतो. तर या सिस्टीम मध्ये लेंथ ही फूट मध्ये मेजर केली जाते, मास हे पाऊंड मध्ये मेजर केलं जातं आणि टाइम हे कशामध्ये मेजर केलं जातं, सेकंड मध्ये मेजर केलं जातं. तर या सिस्टीमला आपण काय म्हणतो, FPS सिस्टीम. तर या सिस्टीम नुसार आपण काही क्वांटिटीची काय दिलेली आहेत, युनिट्स दिलेले आहेत. तर इथं ब्रिटिश सिस्टीम वेगळी, आणखी इतर ठिकाणी इतर कंट्रीमध्ये सिस्टीम वेगळी. तर या संपूर्ण वर्ल्ड मध्ये एक को रिलेशन राहण्यासाठी एक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे आणि या सिस्टीमला काय म्हणायचं, SI सिस्टीम. तर इथं 1971 ला इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर्स म्हणजे काय, संपूर्ण वर्ल्ड मधल्या प्रत्येक कंट्रीचे सायंटिस्ट एकत्र आले 1971 ला आणि त्यांनी असं डिसाइड केलं की वर्ल्ड मध्ये एकच सिस्टीम असली पाहिजे आणि या सिस्टीमला त्यांनी नाव काय दिलं, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. काय नाव दिलेलं आहे, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके. आता या ठिकाणी टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज मीन्स द क्वांटिटीज विच वी आर युजिंग इन फिजिक्स. तर याचे आपण टाइप्स पाहणार आहोत. तर 3 पद्धतीच्या फिजिकल क्वांटिटीज असतात. एक फंडामेंटल क्वांटिटीज, 2 डिराइव्हड क्वांटिटीज आणि 3 नंबरला सप्लिमेंटरी क्वांटिटीज. तर इथं 3 पद्धतीच्या क्वांटिटीज असतात. तर याच्यामध्ये पहिली क्वांटिटी यालाच आपण काय म्हणतोय, फंडामेंटल क्वांटिटी. तर फंडामेंटल म्हणजे काय म्हणतो, मूलभूत क्वांटिटी म्हणजे मूळ क्वांटिटी. तर फिजिक्स मध्ये अशा 7च मूळ क्वांटिटी आहेत की ज्याच्यावरून इतर क्वांटिटीज बनल्या जातात. तर या क्वांटिटीजला आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीज. जसं इंग्लिश मध्ये 26 अल्फाबेट्स आहेत. तर 26 अल्फाबेट्स याला आपण काय म्हणतोय, फंडामेंटल लेटर्स म्हणतो आणि या लेटर्स वरून कितीतरी वर्ड बनू शकतात. तर त्याच पद्धतीने इथं फिजिक्स मध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि या 7 क्वांटिटीज पासून इतर कितीतरी क्वांटिटीज बनू शकतात. ओके. तर आता फंडामेंटल क्वांटिटीज याची डेफिनेशन आपण देणार आहोत. तर फंडामेंटल क्वांटिटीज मीन्स द फिजिकल क्वांटिटीज फॉर इट्स मेजरमेंट नॉट अदर क्वांटिटीज आर रिक्वायर्ड. म्हणजे या अशा क्वांटिटीज आहेत तर या मेजर करण्यासाठी इतर कोणत्याही क्वांटिटीची गरज नसते. तर या क्वांटिटीजना आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीज. आता फंडामेंटल क्वांटिटीज, किती फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. तर आता या फंडामेंटल क्वांटिटीज 7 आहे. यांचं SI युनिट सुद्धा पाहणार आणि काय पाहणार, सिम्बॉल सुद्धा पाहणार. तर याच्यामध्ये 1 नंबरला लेंथ. तर लेंथ मेजर करण्यासाठी फक्त मीटर लागतो, इतर कशाची गरज आहे का, किलोग्राम सेकंड नाही. तर लेंथ मेजर करण्यासाठी फक्त एकच क्वांटिटी लागते लेंथची, म्हणून याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. तर लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये आणि याचं सिम्बॉल काय लिहायचं, एम लिहायचं. मास कशामध्ये मेजर करतो, किलोग्राम मध्ये, सिम्बॉल काय असेल, केजी. याच्यानंतर टाइम, SI युनिट काय असेल, सेकंड मध्ये असेल आणि सिम्बॉल काय लिहायचं, एस लिहायचं. याच्यानंतर टेम्परेचर कशामध्ये मेजर करतो आपण, केल्विन मध्ये. तर केल्विन हे SI युनिट आहे आणि सिम्बॉल कॅपिटल के आहे. हे स्मॉल लेटर्स आहेत पण हे काय आहे, कॅपिटल आहे. सायंटिस्टच्या नावानुसार जे युनिट असेल तर त्याचं सिम्बॉल जे असतं ते कॅपिटल मध्ये असतं. ते कसं असतं, कॅपिटल मध्ये. याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट आपण कशामध्ये मेजर करतो, एम्पियर मध्ये मेजर करतो
आणि एम्पियरचं सिम्बॉल काय लिहितोय कॅपिटल ए. याच्यानंतर लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटी म्हणजेच काय कॅन्डेला, हे एसआय युनिट असेल. लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय लाईट मेजर करण्याचं युनिट, याला आपण काय म्हणतो लुमिनस इंटेन्सिटी. आणि याचं युनिट कॅन्डिला आहे, सिम्बॉल काय लिहायचं सीडी. याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो मोल मध्ये, सिम्बॉल काय लिहायचं MOL. तर यानुसार आपण 7 फिजिकल क्वांटिटीज पाहिलेल्या आहेत. तर याच्या फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. तर या मेजर करण्यासाठी इतर कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची गरज भासत नाही, म्हणून या क्वांटिटीजना आपण काय म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज. मग अशा आपण पाहिलं होतं जसं लेंथ मेजर करण्यासाठी फक्त मीटर लागतो, इतर कशाची गरज आहे का नाही. टाइम मेजर करण्यासाठी फक्त काय लागतो सेकंड. ओके, मग इतर कशाची गरज नाही, किलोग्राम मीटर केल्विन याची काही गरज आहे का नाही, म्हणून या क्वांटिटीजना आपण काय म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज. आता फंडामेंटल क्वांटिटीज नंतर आपण काय पाहतोय डिराइव्हड क्वांटिटीज. तर डिराइव्हड क्वांटिटीज म्हणजेच काय द फिजिकल क्वांटिटीज which are made from 2 or more fundamental quantities. की ज्या फिजिकल क्वांटिटीज 2 किंवा जास्त फंडामेंटल क्वांटिटीज पासून बनलेल्या असतात, तर यांना आपण काय म्हणतो डिराइव्हड क्वांटिटीज. तर आता डिराइव्हड क्वांटिटीज मध्ये समजा आपण डेन्सिटी लिहिली, काय लिहिली डेन्सिटी. डेन्सिटी कशी लिहितो आपण बरोबर आता मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. तर इथं मास कशामध्ये मेजर करतो किलोग्राम मध्ये, व्हॉल्यूम कशामध्ये मीटर क्यूब मध्ये, म्हणून डेन्सिटीला काय म्हणायचं डिराइव्हड क्वांटिटी. तर ही क्वांटिटी मेजर करण्यासाठी कशा कशाची गरज भासली बाबा किलोग्रामची गरज भासली आणि लेंथचा क्यूबची गरज भासली, म्हणून या क्वांटिटीजला आपण काय म्हणतो डिराइव्हड क्वांटिटीज. तर डिराइव्हड क्वांटिटीज असतात तर या क्वांटिटी 2 किंवा जास्त फंडामेंटल क्वांटिटीज पासून बनलेल्या असतात, म्हणून यांना आपण काय म्हणतो डिराइव्हड क्वांटिटीज. ओके, तर डिराइव्हड क्वांटिटीज मध्ये आपण डेन्सिटीचं एक्झाम्पल पाहिलं. एरिया सुद्धा आपण लिहू शकतो, एरियाला सुद्धा डिराइव्हड क्वांटिटी म्हणायचं. एरिया कशी घ्यायची लेंथ इंटू ब्रेड. तर इथं लेंथ इंटू ब्रेड म्हणजे इथं काय घ्यायचं मीटर इंटू मीटर म्हणजे काय घ्यायचं मीटर स्क्वेअर. तर यानुसार आपण काय फाइंड आउट करू शकतो एरिया फाइंड आउट करू शकतो. डिराइव्हड क्वांटिटीज द क्वांटिटीज फॉर इट्स मेजरमेंट द फिजिकल क्वांटिटीज फॉर इट्स मेजरमेंट 2 or more fundamental quantities are required. तर अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्या मेजर करण्यासाठी 2 किंवा जास्त फंडामेंटल क्वांटिटीची गरज असते, तर या क्वांटिटीजना आपण काय म्हणतो डिराइव्हड क्वांटिटीज. तर आता डिराइव्हड क्वांटिटीज मध्ये एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो डेन्सिटी. डेन्सिटी कशी मेजर करतो आपण बरोबर आता मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. तर मास किलोग्राम मध्ये मेजर करतो, व्हॉल्यूम कसा घ्यायचा लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. तर डेन्सिटी ही क्वांटिटी 2 फंडामेंटल क्वांटिटीज वरती अवलंबून आहे, एक मास आणि दुसरी लेंथ, म्हणून या क्वांटिटीला काय म्हणायचं डिराइव्हड क्वांटिटी. याच्यानंतर आपण फोर्स लिहू शकतोय. फोर्स म्हणजेच काय घ्यायचं मास इंटू ऍक्सलरेशन. तर इथं याचं युनिट काय असेल किलोग्राम. ऍक्सलरेशन कसं घेतो मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे फोर्स ही क्वांटिटी 3 फंडामेंटल क्वांटिटीज वरती अवलंबून आहे, एक मास लेंथ आणि टाइम. तर या 3 क्वांटिटीज वरती अवलंबून आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो डिराइव्हड क्वांटिटी. याच्यानंतर एरिया. एरिया म्हणजेच काय घ्यायचं लेंथ इंटू ब्रेड. तर इथं एरिया ही क्वांटिटी
या ठिकाणी आपण 2 वेळा लेंथ यूज करतो, म्हणून एरियाला काय म्हणायचं, डिराइव्हड क्वांटिटी, मीटर इंटू मीटर म्हणजे काय घ्यायचं, मीटर स्क्वेअर. तर एरिया ही डिराइव्हड क्वांटिटी आहे. याच्यानंतर व्हॉल्यूम, व्हॉल्यूम सुद्धा लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, म्हणजे मीटर लेंथ 3 वेळा यूज करावं लागते, म्हणून व्हॉल्यूमला सुद्धा काय म्हणायचं, डिराइव्हड क्वांटिटी. ओके. तर ज्या फिजिकल क्वांटिटीज 2 किंवा जास्त फंडामेंटल क्वांटिटीज वरती अवलंबून असतात, तर यांना आपण काय म्हणतो, डिराइव्हड क्वांटिटीज. आता या ठिकाणी आपण तिसऱ्या पद्धतीच्या क्वांटिटीज पाहणार आहोत, सप्लिमेंटरी क्वांटिटीज. तर इथं जसं आपण आन्सर शीट मध्ये मेन आन्सर बुक असतो आणि नंतर सप्लिमेंट यूज करतो, त्याच पद्धतीनं फिजिक्स मध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज झाल्यानंतर 2 इतर क्वांटिटीज डिफाइन केलेल्या आहेत. तर या क्वांटिटीजना आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी क्वांटिटीज. तर सप्लिमेंटरी क्वांटिटीज 2 आहे, एकाला काय म्हणायचं, प्लेन अँगल, आणि दुसरा जो आहे याला आपण काय म्हणतो, सॉलिड अँगल म्हणतो. काय म्हणतो, सॉलिड अँगल. तर प्लेन अँगल म्हणजेच काय, हे जे 2 रे असतात, तर या 2 रेनी या O पॉइंटच्या ठिकाणी केलेला अँगल याला आपण काय म्हणतो, प्लेन अँगल. किंवा या ठिकाणी आपण 2 प्लेन मध्ये असणारा अँगल. आता समजा हे जर आपण बुक घेतलं, तर बुक मध्ये हे एक प्लेन झालं आणि हे दुसरं प्लेन झालं, तर या 2 प्लेननी इथं जो केलेला अँगल आहे, तर याला काय म्हणायचं, प्लेन अँगल म्हणू शकतो. तर प्लेन अँगलचं SI युनिट काय आहे, रेडियन आहे. काय आहे, रेडियन. आणि सिम्बॉल काय लिहितो आपण, RAD असं लिहितो. ओके. किंवा आपण काय म्हणायचं, थीटा रेडियन यानुसार लिहित असतो. ओके. तर रेडियन हे SI युनिट आहे. तर रेडियन कसं घ्यायचं, तर बाबरता समजा या ठिकाणी मी एक सर्कल ड्रॉ करतोय. काय ड्रॉ केलं, सर्कल. तर सर्कलचा हा सेंटर असेल, सेंटरला काय म्हणतोय, O म्हणतोय, आणि हा रेडियस असेल, हा काय असेल, रेडियस. तर इथं सर्कल वरती आर्क घ्यायची, इथं काय घेतोय, आर्क घेतोय, आणि या आर्कची लेंथ कुणा इतकी असेल बाबर, रेडियस इतकीच असेल. हा रेडियस समजा 7 सेंटीमीटर असेल, तर आर्क सुद्धा किती घ्यायची, 7 सेंटीमीटर घ्यायची. तर इथून इथं आर्क घेतोय, AB ही आर्क, तर याची लेंथ किती असेल, रेडियस इतकी असेल. तर या आर्कनं सेंटरशी केलेला अँगल याला आपण काय म्हणतो, 1 रेडियन. काय म्हणतो, 1 रेडियन. ओके. तर यानुसार आपण अँगल कोणत्या मेजर मध्ये देऊ शकतोय, SI युनिट मध्ये देऊ शकतोय. तर याला रेडियन मेजर म्हणायचं. ओके. तर आता रेडियन मेजर मध्येच किंवा सिम्बॉल मध्ये RAD असं म्हणतोय. याच्यानंतर सॉलिड अँगल हा कशामध्ये मेजर करायचा, स्टेरेडियन मध्ये मेजर करायचा, आणि सिम्बॉल काय घ्यायचं, SR. तर सॉलिड अँगल म्हणजे काय करायचं, या ठिकाणी एक स्पियर घेतोय. काय घ्यायचा, स्पियर. तर स्पियरचा सेंटर समजा O हा सेंटर घेतला, O हा काय घेतला, सेंटर. रेडियस किती घेतला, R घ्यायचा. तर आता या ठिकाणी अशी एरिया घ्यायची, अशी काय घ्यायची, एरिया. एरिया किती घ्यायची, R स्क्वेअर इतकी एरिया घ्यायची. एरिया किती घ्यायची, R स्क्वेअर इतकी घ्यायची. तर या एरियानं सेंटरशी केलेला अँगल, तर याला आपण काय म्हणतोय, सॉलिड अँगल म्हणायचं. आणि हा सॉलिड अँगल किती असेल, 1 SR इतका असेल. काय असेल, 1 SR इतका अँगल असेल. तर इथं सॉलिड अँगल D ओमेगा न देतोय. तर याच्यासाठी फॉर्म्युला काय घेतोय, एरिया डिवाइडेड बाय काय घ्यायचा, R स्क्वेअर. तर स्पियरचा
हा स्पिअरची सरफेस एरिया घ्यायची. सरफेस एरिया किती आहे बाबा? डी आहे. आणि या स्पिअरचा रेडियस किती घ्यायचा? आर हा रेडियस घ्यायचा. तर इथं डी ओमेगा इज इक्वल टू एरिया अपॉन आर स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्यानुसार आपण काय देऊ शकतो? सॉलिड अँगल देऊ शकतो. आणि सॉलिड अँगलचं एसआय युनिट काय असेल? रेडियन असेल. हिअर वी सी कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट्स. तर एसआय युनिट कशा रीतीने यूज करायची, तर याच्या बाबतीत काही कन्व्हेन्शन्स दिलेले आहेत, म्हणजे रूल दिलेले आहेत. तर टोटल 8 रूल आहेत. तर फर्स्ट वन, युनिट फॉर एव्हरी फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस्ड बाय सिम्बॉल. म्हणजे आता लेंथ 5 मीटर हे चालू शकतं, पण कंप्लीट नाव लिहायची गरज नाही युनिट्सची. म्हणजे 7 मीटर लिहायची गरज नाही. तर हे असं नको आहे. तर त्याच्याऐवजी 5 मीटर किंवा 2 किलोग्रॅम, म्हणजे समजा 2 kg, तर या ठिकाणी 2 किलोग्रॅम असं लिहायची गरज नाही. ओके. म्हणजे युनिट लिहित असताना ते कसं लिहायचं? नंबर आणि काय लिहायचा? सिम्बॉल. यानुसार युनिट एक्सप्रेस करायचं. त्याच्यानंतर सेकंड वन, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉल लेटर. म्हणजे युनिटचं पूर्ण नाव लिहित असताना आता मीटर जे, तर इथं एम स्मॉल पाहिजे. सेकंड मधला एस कसा पाहिजे? स्मॉल. न्यूटन फोर्स युनिट आहे, एन कसा पाहिजे? स्मॉलच पाहिजे. म्हणजे युनिटचं फुल नेम लिहित असताना फर्स्ट लेटर हे कसं पाहिजे? स्मॉल लेटर पाहिजे. कसं पाहिजे? स्मॉल लेटर. तर इथं सगळी युनिट्स लिहिलेले आहेत. न्यूटन, केल्विन, केल्विन मधला के स्मॉल आहे, एम्पियर मधला ए स्मॉल आहे, जूल मधला जे स्मॉल आहे, कुलम मधला सी स्मॉल आहे. ओके. तर फुल नेम युनिटचं लिहित असताना पहिलं लेटर कायम स्मॉल पाहिजे. तर हे असं नको. म्हणजे मीटर मधला एम कॅपिटल, सेकंड मधला एस कॅपिटल असं नको आहे. न्यूटन, केल्विन, तर हा न्यूटन म्हणजे कोण? सायंटिस्ट न्यूटन झालं. आणि हे न्यूटन म्हणजे काय झालं? युनिट झालं. समजतंय? तर इथं एन कॅपिटल असला तर सायंटिस्ट झाला. ओके. तर हे युनिट नाही. तर इथं केल्विन मधला के कॅपिटल नको आहे, एम्पियर ए कॅपिटल नको आहे, जूल मधला जे नको आहे, सी मधला कुलम मधला सी नको आहे. म्हणजे हे असं नको आहे. तर पहिलं लेटर कसं पाहिजे? स्मॉल पाहिजे. तर आता युनिटची सिम्बॉल लिहित असताना सिम्बॉल शक्यतो कसं लिहायचं? स्मॉल न लिहायचं. तर आता मीटर मधला मीटर हे स्मॉल पाहिजे. सेकंड मधला एस कसा पाहिजे? स्मॉल पाहिजे. त्याच्यानंतर काही युनिट्स सायंटिस्टच्या नेम नंतर असतात, तर यांचं सिम्बॉल लिहित असताना कॅपिटल मध्ये लिहायचं. आता उदाहरणासाठी न्यूटन, तर हे 1 न्यूटन, एन कॅपिटल आला, कारण इथं न्यूटन हे सायंटिस्टच्या नेम वरून युनिट पडलेलं आहे, म्हणून सिम्बॉल लिहित असताना कॅपिटल मध्ये लिहायचं. याच्यानंतर केल्विन सायंटिस्टच्या नेम वरून युनिट पडलेलं आहे, म्हणून के कसा घ्यायचा? कॅपिटल के घ्यायचा. ओके. याच्यानंतर एम्पियर, एम्पियर सिम्बॉल मध्ये लिहिताना ए कॅपिटल घ्यायचा. जूल सिम्बॉल मध्ये लिहिताना जे कॅपिटल घ्यायचा. कुलम मध्ये लिहिताना सी कसा घ्यायचा? कॅपिटल. म्हणजे जी सिम्बॉल्स सायंटिस्टच्या नावावरून आहेत किंवा जी युनिट सायंटिस्टच्या नावानं आहेत त्यांची सिम्बॉल्स कॅपिटल मध्ये लिहायची. ओके. याच्यानंतर थर्ड वन, सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. म्हणजे अनेक वचन लिहायचं नाही. 20 न्यूटन, पण हे असं नाही लिहायचं. 20 न्यूटन्स अनेक वचन लिहायचं नाही, प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही. म्हणजे 20 NS, म्हणजे फुल नेम लिहिताना सुद्धा या ठिकाणी एस यूज करायचं नाही, किंवा सिम्बॉल मध्ये सुद्धा एस यूज करायचा नाही, प्लुरल फॉर्म यूज करायचा नाही. याच्यानंतर नॉट फुल स्टॉप युज्ड आफ्टर सिम्बॉल
20 kg हे चालू शकतं, पण 20 kg फुल स्टॉप हे असं नको. म्हणजे युनिट लिहिल्यानंतर पंक्च्युएशन मार्क फुल स्टॉप लिहायचं नाही. याच्यानंतर फिफ्थ वन, युनिट जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये असेल तर हे सिंगल रेशोज यूज करायचा. आता उदाहरणासाठी ऍक्सलरेशनचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर आता ऍक्सलरेशन कसं फाइंड आउट करतो, व्हेलॉसिटी अपॉन टाइम नुसार. व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड, आणि टाइमचं युनिट काय आलं, सेकंड. तर इथं हे ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर असं चालेल, पण मीटर पर सेकंड असं नको. हे दोन रेशो झाले, काय पाहिजे, एकच रेशो पाहिजे. याच्यानंतर 6.1, कॉम्बिनेशन ऑफ युनिट अँड सिम्बॉल नॉट युज्ड. म्हणजे आता मी या ठिकाणी स्पेसिफिक हीटचं युनिट लिहित आहे, जूल पर केजी पर केल्विन. तर इथं जूल मध्ये जे आहे हे फुल नेम लिहिलं आणि बाकीचे सिम्बॉल लिहिले. तर हे असं नको, तर याऐवजी असं चालू शकेल, जूल पर केजी पर केल्विन असं चालू शकेल. म्हणजे इथं काय करायचं, कॉम्बिनेशन यूज करत असताना तर सगळ्या व्हॅल्यू सिम्बॉल मध्येच लिहायच्या. काही वर्ड मध्ये लिहिलं, काही सिम्बॉल मध्ये लिहिलं, असं नको आहे. याच्यानंतर 7th वन, अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर सिम्बॉल ऑफ युनिट. आता उदाहरणासाठी 10⁻³ सेकंड. 10⁻³ सेकंड याला आपण मिली सेकंद म्हणू शकतो. तर मिली सेकंद हे असं लिहायचं 1 ms. 1 ms म्हणजे काय लिहायचं, 1 मिली सेकंद. म्हणजे सेकंदच्या अगोदर प्रिफिक्स सिम्बॉल यूज करायचं. कोणतं प्रिफिक्स सिम्बॉल आहे इथे, मिली सेकंद हे प्रिफिक्स सिम्बॉल आहे. याच्यानंतर 10⁻⁶ सेकंड म्हणजे काय, 1 मायक्रो सेकंड. तर इथं 10⁻⁶ सेकंड कॅन बी रिटन ॲज 1 μs. μs म्हणजे काय, मायक्रो सेकंड. ओके. याच्यानंतर 10⁻⁹ सेकंद हे कसं लिहितोय, यालाच आपण 1 नॅनो सेकंड म्हणतोय. तर 10⁻⁹ ला नॅनो म्हणायचं, म्हणून काय लिहायचं, 1 ns असं लिहायचं. ओके. तर आता या ठिकाणी डबल प्रिफिक्स यूज करायचे नाही. डबल प्रिफिक्स म्हणजे काय, आता उदाहरणासाठी 1 या ठिकाणी मी असं लिहिते, 1 नॅनो सेकंद. 1 नॅनो सेकंद म्हणजे काय झालं बाबा, 10⁻³ इंटू 10⁻⁶ सेकंद. ऍक्च्युली हे असं लिहितंय 10⁻⁹ सेकंद. 10⁻⁹ सेकंड कसं लिहिलं, 10⁻³ इंटू 10⁻⁶ सेकंद. तर इथं 10⁻³ म्हणजे काय, मिली. 10⁻⁶ म्हणजे काय, मायक्रो सेकंद. तर 1 नॅनो सेकंद हा मिली मायक्रो सेकंद असं लिहायचं नाही. म्हणजे डबल प्रिफिक्स यूज करायचे नाही. तर हे तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. हे कसं लिहायचं बाबा, 10⁻³ मायक्रो सेकंद असं चालेल, पण मिली मायक्रो सेकंद असं नको. ओके. याच्यानंतर इथं लास्ट वन, आता युनिट जर असेल तर युनिट हे जर प्रॉडक्ट असेल, युनिट कसं असेल, प्रॉडक्ट, दोन क्वांटिटीचा प्रॉडक्ट असेल. म्हणजे आता उदाहरणासाठी व्हेलॉसिटीचं युनिट आपण कसं लिहितोय, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं बाबा, मीटर पर सेकंड. तर हेच आपण असं लिहू शकतोय, मीटर सेकंड रेज टू काय लिहायचं, -1. तर हे दोन युनिटचा काय आहे, प्रॉडक्ट आहे. दोन युनिटचा जर प्रॉडक्ट असेल तर दोघांच्या मध्ये स्पेस लिहायची, दोघांच्या मध्ये स्पेस सोडायची, किंवा त्या दोघांच्या मध्ये हायपन लिहायचा. तुम्हाला माहिती आहे इंग्लिश मध्ये हायपन यूज करतो. म्हणजे युनिट हे
जर दोन क्वांटिटीज दोन सिम्बॉलचा प्रॉडक्ट असेल तर दोघांच्या मध्ये स्पेस सोडायची किंवा काय लिहायचा हायपन लिहायचा काय लिहायचा हायपन लिहायचा ओके तर यानुसार आपण काय लिहू शकतोय युनिटची कन्व्हेन्शन्स देऊ शकतोय या 6 युनिटची काय देऊ शकतोय Here we see measurement of length. Length is measured in meter. तर आता 1 मीटर ही स्टँडर्ड लेंथ असणार आहे तर ही स्टँडर्ड लेंथ कुणाची असणार आहे तर ही लेंथ मी घेते बाबा किती आहे 1 मीटर तर 1 मीटर लेंथ ही प्लॅटिनम इरिडियम ऑलॉय पासून रॉड बनवलेला आहे आणि हा रॉड कुठे ठेवलेला आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी पॅरिस या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या रॉडची लेंथ किती घेतलेली आहे 1 मीटर इतकी लेंथ घेतलेली आहे ओके आणि ही लेंथ ही स्टँडर्ड लेंथ आहे आता इतर कंट्रीजना जर 1 मीटर पाहिजे असेल तर काय करायचं तर या रॉड बरोबर कंपेअर करायचा आणि एवढ्याच रॉडचा दुसरा रॉड त्या ठिकाणाहून घेऊन जायचा आणि ही जी लेंथ असणार आहे ती काय असणार आहे 1 मीटर असणार आहे आता समजा इंडियाला 1 मीटर पाहिजे तर त्याने काय करायचं या पॅरिस मधल्या रॉड बरोबर काय करायचं कंपेअर करायचा आणि त्यांचा मीटर इंडियामध्ये घेऊन जायचा आणि त्या रॉडच्या लेंथ वरून इतर जणांना युनिट्स द्यायचे 1 मीटरची युनिट्स द्यायची तर यानुसार हे स्टँडर्ड डिझाइन केलेलं आहे आता हे डुप्लिकेट 1 मीटर बनवत असताना प्रत्येक वेळी हे कंपेअर करणं वगैरे डिफिकल्ट आहे तर याच्यासाठी त्यांनी आता एक दुसरी डेफिनेशन दिलेली आहे तर आपल्याला हे माहित आहे बाबा लाईटचा स्पीड व्हॅक्यूम मध्ये किती असतो बाबा 299,792,458 मीटर म्हणजे साधारणतः 3 लाख किलोमीटर म्हणजे त्याच्यापेक्षा थोडीशी व्हॅल्यू कमी आहे तर इथं करेक्ट व्हॅल्यू किती असते 299,792,458 मीटर एका सेकंदात लाईट व्हॅक्यूम मध्ये इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करते मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करते तर आता 1 मीटर लेंथ म्हणजे किती घ्यायची तर हे जे आहे याचा रेसिप्रोकल घ्यायचा 1/299,792,458 सेकंदामध्ये जेवढी लाईट व्हॅक्यूम मध्ये डिस्टन्स कव्हर करेल तर या डिस्टन्सला काय म्हणायचं 1 मीटर ओके मी परत रिपीट करतो तर 1/299,792,458 सेकंदामध्ये लाईटनं व्हॅक्यूम मध्ये जे डिस्टन्स कव्हर केलं जाईल तर त्याला काय म्हणायचं 1 मीटर आणि हे डिस्टन्स एवढंच भरतं आणि म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे स्टँडर्ड म्हटलेलं आहे ओके आता या ठिकाणी मीटरच्या बाबतीत हे लार्ज डिस्टन्सेस असू शकतात किंवा काय असू शकतात स्मॉल डिस्टन्सेस असू शकतात तर या ठिकाणी आपण प्रिफिक्सेस यूज करणार आहोत ओके तर आता हे 0 मीटर आहे बाबा काय आहे 0 मीटर आता 10⁻³ मीटर असेल तर याला काय म्हणायचं किलोमीटर म्हणायचं याला काय म्हणतोय किलोमीटर ओके 10⁻⁶ मीटर असेल तर याला काय म्हणायचं मेगामीटर म्हणायचं 10⁻⁹ मीटर असेल तर गिगामीटर म्हणायचं 10⁻12 मीटर असेल तर काय म्हणायचं टेरामीटर म्हणताय 10⁻15 मीटर असेल तर काय म्हणायचं पेटामीटर आणि 10⁻18 मीटर असतील तर काय म्हणायचं एक्झामीटर ओके तर यानुसार या प्रिफिक्सेस आपण देतोय लार्ज डिस्टन्सेसची आता जसं लार्ज डिस्टन्स असतं तसंच स्मॉलर डिस्टन्स सुद्धा असू शकतात तर इथं 10⁻³ मीटर जर असेल तर याला काय म्हणायचं मिलीमीटर 10⁻⁻6 मीटर असेल तर काय म्हणायचं मायक्रोमीटर म्हणायचं 10⁻⁹ मीटर असेल तर काय म्हणायचं नॅनोमीटर 10⁻12 मीटर असेल तर काय म्हणतो आपण पिकोमीटर म्हणतो
10⁻⁻15 मीटर असेल तर काय म्हणायचं, फेम्टोमीटर म्हणायचं. आणि 10⁻⁻18 मीटर असेल तर काय म्हणायचं, ऑटोमीटर. तर हे काय आहेत, प्रिफिक्सेस आहे. कशासाठी, डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी. तर ही लार्ज डिस्टन्सेस मेजर करण्यासाठीची प्रिफिक्सेस आहे आणि हे स्मॉलर डिस्टन्स मेजर करण्याची प्रिफिक्सेस आहे. मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्सेस. लार्ज डिस्टन्सेस म्हणजे प्लॅनेटचं अर्थ पासूनचं डिस्टन्स किंवा स्टारचं अर्थ पासूनचं डिस्टन्स. These large distances are measured using parallax method. हे कसे मेजर करतोय, पॅरालॅक्स मेथड वरून मेजर करतोय. तर इथं पॅरालॅक्स मेथड मध्ये काय करायचं, सपोज दिस इज द अर्थ. हा कोणता भाग आहे, अर्थचा भाग आहे. तर अर्थच्या ठिकाणी 2 पॉइंट सिलेक्ट करायचे. समजा ए हा एक पॉइंट घेतला आणि बी हा दुसरा पॉइंट घेतला. तर हे 2 पॉइंट अर्थच्या ठिकाणी लार्ज डिस्टन्स वरती घ्यायचे. म्हणजे समजा ए पॉइंट हा जर बॉम्बेच्या ठिकाणी म्हणजे मुंबईच्या ठिकाणी असेल तर बी हा पॉइंट कलकत्ता या ठिकाणी असेल. ओके, तर या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स किती घेतोय आपण, स्मॉल बी इतकं डिस्टन्स घेतोय. आता हा प्लॅनेट आहे आणि अर्थ पासून या प्लॅनेटचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, ए पासून पी ही इमॅजिनरी लाईन ड्रॉ करतोय, बी पासून पी पर्यंत इमॅजिनरी लाईन ड्रॉ करतोय. तर आता ए पी या डिस्टन्सला आपण कॅपिटल डी म्हणूया, बी पासून पी पर्यंतच्या डिस्टन्सला सुद्धा काय म्हणायचं, कॅपिटल डी म्हणायचं. तर पॅरालॅक्स मेथड मध्ये आपल्याला काय माहित पाहिजे, हा अँगल माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, हा अँगल. तर हा अँगल माहित असेल, हे डिस्टन्स बी जर माहित असेल तर आपण कॅपिटल डी म्हणजे या प्लॅनेटचं अर्थ पासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. तर आता ए बी हे डिस्टन्स माहित आहे आपल्याला, किती डिस्टन्स आहे समजा स्मॉल बी. तर आपण अगोदर हा अँगल फाइंड आउट करायचा, थीटा. तर हा अँगल कसा फाइंड आउट करायचा, तर याच्यासाठी आपण काय करायचं, हा ए पॉइंट म्हणजे हा अर्थचा भाग झाला, त्याच्यानंतर हा ए पॉइंट झाला आणि हा पी पॉइंट झाला. तर हा अँगल मेजर करायचा म्हणजे ए पॉइंट पासून प्लॅनेट आणि अर्थच्या सरफेस बरोबर केलेला अँगल मेजर करायचा. समजा हा अँगल किती आला, 80 डिग्री. सेम टाइमला ज्यावेळी आपण हा अँगल मेजर करतो त्याच वेळी हा अँगल सुद्धा मेजर करायचा. म्हणजे बी पॉइंट पासून ही अर्थची सरफेस आणि प्लॅनेट या ठिकाणचा अँगल सुद्धा समजा 80 डिग्री आहे. तर आपल्याला हा अँगल माहित आहे 80 डिग्री, हा 80 डिग्री. तर हा अँगल फाइंड आउट करू शकतो. कसं फाइंड आउट करायचं, तर ट्रायंगलच्या 3 कोणाची बेरीज किती असते, 180 डिग्री. म्हणजे किती घेतलं, 80 प्लस 80 प्लस थीटा. हे किती असेल बाबर, 180 डिग्री. तर थीटा इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 160 डिग्री. म्हणजे किती आलं सांगा बाबर, 20 डिग्री आलं. तर आता हा जो थीटा आहे हा रेडियन मध्ये कन्वर्ट करायचा. थीटा डिग्री मध्ये, डिग्रीचं रूपांतर कशामध्ये करायचं, रेडियन मध्ये. म्हणजेच इथं 20 इंटू पाय बाय 180 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हा थीटा कशामध्ये मिळतो, रेडियन मध्ये मिळतो. तर या झिरोला हा झिरो कॅन्सल झाला, पाय बाय 9 रेडियन. तर इथं आपण हा अँगल मेजर केला. काय मेजर केला, थीटा. किती आला, पाय बाय 9 रेडियन. आता या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज करायचा. कोणता फॉर्म्युला यूज करतोय, S इज इक्वल टू आर थीटा. तर हा फॉर्म्युला आपण मॅथ्स मध्ये पाहिलेला आहे. एस म्हणजेच काय, लेंथ ऑफ आर्क. आर म्हणजे काय घ्यायचा, रेडियस ऑफ सर्कल. आणि थीटा म्हणजेच काय, अँगल मेड बाय आर्क ऍट द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे हे असं असेल वापरता. ए बी ही मी काय घेतोय, आर्क घेतोय. या आर्कची लेंथ किती आहे, एस इतकी लेंथ आहे. एओ स्मॉल आर, बीओ स्मॉल आर. आणि तर हा अँगल थीटा आहे.
किती आहे अँगल थिटा, म्हणजे आर्क ए बी न ओ या ठिकाणचा अँगल केलेला आहे किती आहे थिटा. तर इथं आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे एस इज इक्वल टू किती असतो आर इंटू थिटा. तर आता याच मेथडनं इथं हा फॉर्म्युला यूज करायचा. तर इथं हे जे एस म्हणजे ए बी मधलं डिस्टन्स, तसं इथं एस म्हणजे काय घ्यायचं ए बी मधलं डिस्टन्स म्हणजे काय घेतोय स्मॉल बी. स्मॉल बी इज इक्वल टू आर करस्पॉन्डच्या ठिकाणी काय घेतोय कॅपिटल डी इंटू काय घ्यायचं थिटा. तर यानुसार आपल्याला डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. डी इज इक्वल टू बी अपॉन काय घ्यायचं थिटा. तर यानुसार हे डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. आणि हा थिटा कशामध्ये पाहिजे रेडियन मेजर मध्ये पाहिजे. हा थिटा कसा पाहिजे रेडियन मेजर मध्ये पाहिजे. म्हणजे मग या प्लॅनेटचं अर्थ पासूनचं डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. ओके. आता जसं आपण या प्लॅनेटचं अर्थ पासूनचं डिस्टन्स फाइंड आउट केलं त्याच पद्धतीने आपण काय करू शकतो तर हा जो प्लॅनेट आहे या प्लॅनेटचा डायमीटर सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. समजा हा प्लॅनेट आहे काय आहे प्लॅनेट आणि समजा हा भाग अर्थचा भाग आहे. कोणता भाग आहे अर्थचा. तर इथं काय करायचं तर इथं अर्थ वरती एक पॉइंट सिलेक्ट करायचा. तर हा पी पॉइंट सिलेक्ट केला अर्थ वरचा पॉइंट सिलेक्ट केला. तर आता या पॉइंटला ए म्हणायचं याला बी म्हणायचं आणि हा काय असणार आहे बाबा डायमीटर असेल. तर या डायमीटरला मी काय म्हणतो स्मॉल बी म्हणूया. याला काय म्हणायचं स्मॉल बी. स्मॉल बी म्हणजेच काय डायमीटर ऑफ प्लॅनेट. तर या प्लॅनेटचं अर्थ पासूनचं डिस्टन्स हे डिस्टन्स कॅपिटल डी हे डिस्टन्स कॅपिटल डी. तर इथं हा अँगल मेजर करायचा मगाच्याच मेथडनं मेजर करायचा. म्हणजे पी पॉइंट पासून ए ला फोकस करायचं इथं आणि पी पॉइंट पासून बी ला फोकस करायचं आणि हा अँगल थिटा मेजर करायचा. एकदा हा अँगल थिटा माहित झाला तर आपण बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. बी म्हणजेच काय डायमीटर ऑफ प्लॅनेट फाइंड आउट करू शकतो. तर आता इथं कसं येऊ शकेल बाबर आता एस इज इक्वल टू आर इंटू थिटा. तर एस म्हणजे किती घ्यायचं बी घ्यायचं. आर म्हणजे किती घ्यायचा कॅपिटल डी घ्यायचा आणि थिटा म्हणजे किती घेतला अल्फा. तर या ठिकाणी बी ची व्हॅल्यू डी इंटू काय घ्यायचा अल्फा. डी म्हणजेच इथं आपण हे डिस्टन्स फाइंड आउट केलेलं आहे. तर याच्यावरून कोणती व्हॅल्यू घ्यायची बी ची व्हॅल्यू घ्यायची. बी इज इक्वल टू डी इंटू अल्फा. तर या फॉर्म्युल्यानुसार आपण काय फाइंड आउट करू शकतोय डायमीटर ऑफ प्लॅनेट फाइंड आउट करू शकतो. या ठिकाणी आपण नोटचा भाग पाहणार आहोत. तर इथं सपोज द प्लॅनेट इज ॲट व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. तर हा प्लॅनेट अर्थ पासून खूप लार्ज डिस्टन्सला आहे. तर खूप लार्ज डिस्टन्सला असला तर हे हा अँगल मेजर करताना या ठिकाणी काय येऊ शकते एरर येऊ शकते. म्हणजे हा अँगल मोर करेक्ट आपण मेजर करू शकणार नाही. तर हा अँगल जेवढा बिगर असेल तेवढं रिडिंग तुमचं हे डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम अर्थ हे कसं येऊ शकतंय करेक्ट येऊ शकतं. तर आता हा अँगल बिगर येण्यासाठी काय करायचं बाबरता इथं आपण काय केलं होतं अर्थ वरचे हे दोन पॉइंट घेतले होते एक ए आणि बी. दोघांच्या मधलं डिस्टन्स किती होतं स्मॉल बी घेतलेलं होतं. म्हणजे एक मुंबईच्या ठिकाणचा पॉइंट होता एक कोणता होता कलकत्त्याच्या ठिकाणचा. तर आता काय करायचं हे डिस्टन्स इन्क्रीज करायचं. म्हणजे या ठिकाणी अर्थचा हा डायमीटर असेल. हा काय असेल डायमीटर. तर इथं डायमीटरचे अर्थच्या डायमीटरचे एंड पॉइंट घ्यायचे. म्हणजे एक पॉइंट या ठिकाणी ए घेतला आणि हा बी घेतला. मग अगोदर हे दोन अँगल मेजर करायचे आणि याच्यावरून कोणता अँगल मिळेल बाबर हा अँगल मिळेल. आणि एकदा हा अँगल मिळाला तर हे डी डिस्टन्स आपण यानुसार फाइंड आउट करू शकतो. डी इज इक्वल टू
डायमीटरलाच आपण काय म्हणतोय, बी म्हणतोय. बी अपॉन थिटा. थिटा कसा घ्यायचा, रेडियन मध्ये घ्यायचा. मग आपण हे डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो इझिली. ओके. आता कधी कधी प्लॅनेट हा कसा असू शकतोय, खूप जास्त अंतरावरती असू शकतोय. किंवा स्टारचं डिस्टन्स फाइंड आउट करताना समजा हा एक स्टार आहे, तर या स्टारचं अर्थ पासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर याच्यासाठी हे अर्थच्या डायमीटरच्या अपोजिट पॉइंट पेक्षा अजून जास्त डिस्टन्स घेतलं पाहिजे. आणि हे डिस्टन्स आपण कसं घेऊ शकतोय, तर सपोज दिस इज द सन अँड अर्थ इज रिव्हॉल्विंग राउंड द सन इन सर्क्युलर ऑर्बिट. तर हा कोणता भाग असेल बाबर, सनचा. तर इथं अर्थची एकदा ही पोझिशन असेल आणि एकदा कोणती पोझिशन असेल, ही. तर या पोझिशनला E1 म्हणायचं, या पोझिशनला काय म्हणायचं, E2. अर्थ इज रिव्हॉल्विंग राउंड द सन इन सर्क्युलर ऑर्बिट. ओके. तर आता समजा 1 जानेवारीला 2020ला 1 जानेवारीला अर्थ या ठिकाणी. ओके. आणि 1 जूनला 6 महिन्यानंतर घ्यायचं. 1 जूनला अर्थ कुठं असेल, या ठिकाणी असेल. मग या ठिकाणचं सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स याला आपण काय म्हणतो, AU म्हणतो. AU म्हणजे काय, ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. म्हणजे 1 AU असेल. आणि सन पासून या पोझिशनचं सुद्धा डिस्टन्स किती असेल, 1 AU इतकं डिस्टन्स असेल. आणि स्टार या ठिकाणी असेल, इथं कुठंतरी स्टार असेल. तर काय करायचं, E1S हे जॉईन करायचं आणि E2 आणि S हे जॉईन करायचं. ओके. तर आता हे या अर्थच्या डायमीटरच्या मानानं हे डिस्टन्स कितीतरी वाढवलेलं आहे. त्यामुळं इथला जो अँगल येणार आहे तो मोर करेक्ट अँगल मिळू शकेल. समजा हा अँगल थिटा घेतला, तर या डिस्टन्सला D म्हटलं, याला D म्हटलं. मग आपण हे डिस्टन्स स्टारचं अर्थ पासूनचं डिस्टन्स आपण या फॉर्म्युलानुसार फाइंड आउट करू शकतोय. D इज इक्वल टू काय घ्यायचं, B म्हणजे किती डिस्टन्स घ्यायचा, हे डिस्टन्स घेत आहे अर्थच्या 2 पोझिशनचं, E1 E2. या डिस्टन्सला काय म्हणायचं, B. आणि हा अँगल फाइंड आउट करायचा. तर हा अँगल कसा फाइंड आउट करायचा, तर इथं 1 जानेवारी 2020ला इथला अँगल मेजर करायचा आणि 1 जून 2020ला इथला अँगल मेजर करायचा. हे 2 अँगल माहित झाले तर आपल्याला हा अँगल मिळेल. आणि मग D ची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युलानुसार फाइंड आउट करू शकतो. D इज इक्वल टू B म्हणजे हे डिस्टन्स. D इज इक्वल टू B म्हणजे किती घ्यायचं, 2 AU घेतोय डिवायडेड बाय काय घ्यायचं, थिटा. तर यानुसार आपण लार्ज डिस्टन्सेस मेजर करू शकतो. तर हे प्लॅनेटचं डिस्टन्स असेल आणि हे डिस्टन्स कुणाचं असेल, स्टारचं. कुणापासूनचं, अर्थ पासूनचं. तर त्यासाठी आपण काय घेतल्या, अर्थच्या 2 पोझिशन्स घेतल्या, E1 आणि E2. आणि हे जे डिस्टन्स आहे E1 E2 डिस्टन्स किती असेल, 2 AU इतकं डिस्टन्स असेल. आणि मग हा अँगल कसा घ्यायचा, रेडियन मध्ये. मग आपण हे डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. तर यानुसार आपण पॅरालॅक्स मेथड नुसार डिस्टन्सेस मेजर करू शकतो. हिअर वी सी मेजरमेंट ऑफ अँगल. तर इथं अँगल मेजरमेंट हा भाग तुम्ही मॅथ्स मध्ये पण पाहणार आहात, तरी पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत कारण आपल्याला फिजिक्स मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून मी हा कन्सेप्ट क्लिअर करतोय. तर इथं अँगल 2 मेजरनं मेजर केला जाऊ शकतो. एक रेडियन मेजर SI सिस्टीम आणि दुसरा डिग्री मेजरनं मेजर करू शकतो. तर आता 1 रेडियन म्हणजे काय, तर या ठिकाणी मी एक सर्कल घेतलेला आहे. या सर्कलचा सेंटर O घेतला. सर्कलचा रेडियस किती आहे, R इतका रेडियस आहे. तर मी काय करतोय, रेडियस इतकीच आर्क घेतोय. आर्क किती घेतली, AB.
ए बी या आर्कची लेंथ किती आहे, रेडियस इतकीच लेंथ आहे. तर या ए बी या आर्कनं या सर्कलच्या सेंटरला केलेला जो अँगल असेल याला काय म्हणायचं, 1 रेडियन म्हणायचं. काय म्हणतोय, 1 रेडियन. तर 1 रेडियन आणि डिग्री मध्ये यानुसार रिलेशन असतं. 1 रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री इतकी व्हॅल्यू असते. म्हणजेच 1 रेडियनची साधारणतः व्हॅल्यू किती असते, 57.297 डिग्री. तर यानुसार आपण रेडियन मेजर मध्ये अँगल देऊ शकतो. आता डिग्री मेजर मध्ये कसं द्यायचा, तर इथं वापरता, हा मी सर्कल घेतोय, सर्कलचा सेंटर ओ घेतला, रेडियस किती घ्यायचा, आर इतका रेडियस घ्यायचा. तर इथं सर्कल ड्रॉ केलेला आहे. तर या सर्कलचा जो सर्कमफरन्स आहे, सर्कमफरन्सची लेंथ किती असेल, 2 पाय आर. तर या सर्कमफरन्सचे समान 360 भाग घ्यायचे. म्हणजे सर्कमफरन्स 2 पाय आर आहे, तर याचे समान किती भाग घ्यायचे, 360 भाग घ्यायचे. तर याच्यातल्या एका भागानं सेंटरशी केलेला अँगल याला काय म्हणायचं, 1 डिग्री. काय म्हणतो, 1 डिग्री. आता डिग्री पेक्षा अजून स्मॉलर युनिट असेल, काय असेल बाबर, मिनिट असेल. तर इथं काय करायचं, ए बी ही आर्क आहे, कितवा भाग आहे सर्कलचा, 360वा भाग आहे. तर या ए बी चे परत समान 60 भाग करायचे, 60 पार्ट्स करायचे. तर त्याच्यातल्या एका पार्टनं अर्कच्या सेंटरला केलेला अँगल याला काय म्हणतो आपण, 1 मिनिट म्हणतो. काय म्हणायचं, 1 मिनिट. म्हणजे 1 मिनिट इथं मध्ये कुठेतरी असेल. आता काय करायचं, 1 मिनिटची आर्क घ्यायची. तर या आर्कचे परत समान 60 भाग करायचे. किती भाग करायचे, समान 60 भाग. तर त्याच्यातल्या एका भागानं अर्कच्या सेंटरला केलेला अँगल याला काय म्हणायचं, 1 सेकंड म्हणतोय. काय म्हणायचं, 1 सेकंड. तर 1 डिग्री म्हणजे किती झाले, 60 मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती झाले, 60 सेकंड झाले. तर त्यानुसार 1 डिग्रीची व्हॅल्यू किती असेल बाबा, 3600 सेकंद इतकी व्हॅल्यू असते. आणि हे डिग्रीचं रूपांतर रेडियन मध्ये, याच्यासाठी ही कन्व्हर्शन्स आहेत बाबा. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट म्हणजेच रेडियन मध्ये किती असतो, तर 1.745 इंटू 10⁻² रेडियन इतका असेल. याच्यानंतर 1 मिनिट म्हणजे किती घ्यायचा, 2.91 इंटू 10⁻⁴ रेडियन. 1 मिनिटची व्हॅल्यू एवढी असते. आणि 1 सेकंडची व्हॅल्यू रेडियन मध्ये इतकी असते, 4.847 इंटू 10⁻⁶ रेडियन इतकी व्हॅल्यू असते. तर इथे पण रेडियन मेजर आणि डिग्री मेजर मध्ये अँगल पाहिलेला आहे. आता या ठिकाणी अजून हा एक पॉइंट पाहणार, सम बिगर युनिट्स युज्ड इन ऍस्ट्रॉनॉमी. ओके, ऍस्ट्रॉनॉमी मध्ये काही बिगर युनिट्स यूज केले जातात. तर याच्यामध्ये 1 AU. 1 AU म्हणजेच काय, 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. सन आणि अर्थ मधलं जे डिस्टन्स आहे याला 1 AU म्हणायचं. आणि हे डिस्टन्स किती असतं, 1.496 इंटू 10⁻11 मीटर इतकं असतं. याच्यानंतर 1 LY. LY म्हणजे लाईट इयर आहे. 1 लाईट इयर. 1 लाईट इयर माहित आहे. तर लाईटचं स्पीड, एका सेकंदात लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते, 3 लाख किलोमीटर. तर लाईटनं एका इयर मध्ये जे डिस्टन्स कव्हर केलं जाईल याला आपण काय म्हणतो, 1 लाईट इयर. तर 1 लाईट इयर मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं जातं, तर 9.46 इंटू 10⁻15 मीटर इतकं डिस्टन्स कव्हर केलं जातं. एका लाईट इयर मध्ये इतकं डिस्टन्स कव्हर केलं जातं. ओके. आता याच्यानंतर 1 पारसेक याला 1 PC म्हणतो. तर हे डिस्टन्स किती असतं, 3.08 इंटू 10⁻16 मीटर.
म्हणजे साधारणतः 3.26 लाईट इयर इतकं असतं. तर इथं हा भाग मी समजावून देतो तुम्हाला. 1 पारसेक म्हणजे किती डिस्टन्स असेल. तर इथं काय करायचं, 1 AU इतकं डिस्टन्स घ्यायचं. 1 AU इतकं डिस्टन्स घेते, म्हणजे सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स घ्यायचं 1 AU. आता या ठिकाणी काय करायचं, इथं असा एक ट्रायंगल बनवायचा. काय बनवायचा, ट्रायंगल. हा आयसोसिलस ट्रायंगल असेल. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं असेल, सेम. तर या 1 AU न तर या पॉइंटच्या ठिकाणी अँगल किती बनवलं पाहिजे, 1 सेकंद इतका अँगल बनवला पाहिजे. 1 सेकंद. तर 1 AU न P पॉइंटला किती अँगल बनवला पाहिजे, 1 सेकंद इतका अँगल बनवला पाहिजे. तर यालाच आपण आर्क सेकंद सुद्धा म्हणू शकतो किंवा सेकंद म्हणायचं. मग हे जे डिस्टन्स आहे SP याला 1 PC म्हणायचं, किंवा EP या डिस्टन्सला काय म्हणायचं, 1 PC. 1 PC म्हणजे काय, 1 पारसेक. समजलं. तर इथं 1 पारसेक म्हणजे काय, तर 1 AU इतकी आर्क घ्यायची आणि इथं असा पॉइंट घ्यायचा की या 1 AU न P पॉइंटला अँगल किती बनवला पाहिजे, 1 सेकंद इतका अँगल बनवला पाहिजे. मग SP या डिस्टन्सला काय म्हणू शकतोय, 1 PC म्हणू शकतोय किंवा 1 पारसेक. Here we see some examples related to parallax method. This is the first example. What is given in this example? A star is 5.5 light years away from Earth. म्हणजे या ठिकाणी D दिलेले आहे. स्टारचं अर्थ पासूनचं डिस्टन्स दिलेलं आहे 5.5 लाइट years. How much parallax in arc second it subtend when viewed from opposite points along the orbit of Earth. तर आता ऑर्बिट ऑफ अर्थ म्हणजे काय घ्यायचं बाबा, आता हा सन आहे आणि ही अर्थ आहे. ही काय आहे, अर्थ. अर्थ इज रिव्हॉल्विंग राउंड द सन इन सर्क्युलर ऑर्बिट. अर्थ सन भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होते. तर याने काय सांगितलेलं आहे, ऑर्बिट मध्ये अपोजिट पॉइंट्स म्हणजे हा एक पॉइंट E1 आणि 6 महिन्यानंतर अर्थ इथं येईल, तर हा दुसरा पॉइंट E2. तर या E1 E2 न या स्टारच्या ठिकाणी किती अँगल केलेला असेल हे फाइंड आउट करायचं आहे. आणि हा अँगल कशामध्ये फाइंड आउट करायचा आहे, तर आर्क सेकंद मध्ये फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे सेकंद मध्ये फाइंड आउट करायचं. आपल्याला माहित आहे हे असं असतं, सेकंद मध्ये फाइंड आउट करायचं. आर्क सेकंद आणि सेकंद एकच. ओके. तर आता हे डिस्टन्स घेऊया B. सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स किती असतं बाबा, 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. तर हे 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट, हे 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. म्हणून B ची व्हॅल्यू किती घेतली, 2 AU अशी व्हॅल्यू घेतली. ओके. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे, S इज इक्वल टू R इंटू थिटा. तर इथं S म्हणजे किती घ्यायचं, B. R म्हणजे किती घ्यायचा, D घ्यायचा. हा D D इंटू थिटा. तर थिटाची व्हॅल्यू किती आली, B अपॉन कॅपिटल D. B ची व्हॅल्यू मिळते, B ची व्हॅल्यू किती आहे, 2 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट डिवायडेड बाय 5 D लिहायचं. D किती आहे बाबा, 5.5 लाईट इयर्स. सॉरी 5.5 लाईट इयर्स. 5.5 लाईट इयर्स. तर मगाशी आपण पाहिलेलं आहे ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती, 1.496 इंटू 10⁻11 मीटर. आणि लाईट इयर म्हणजे किती व्हॅल्यू, 9.46 इंटू 10⁻15 मीटर. तर हे सिम्प्लिफाय केलं तर हा अँगल कशामध्ये मिळतो, रेडियन मध्ये मिळतो. तर इथं 5.75 इंटू 10⁻6 रेडियन. तर आता रेडियनचं रूपांतर डिग्री मध्ये करायचं. आपल्याला माहित आहे
1 रेडियन इज इक्वल टू 57.297 डिग्री. म्हणून इथं 57.297 ना मल्टिप्लाय करायचं. ओके, आता इथं 57.297 इंटू 1 डिग्री, तर इथं 57.297 इंटू 1 डिग्री म्हणजे किती असतात 3600 सेकंद. म्हणून इथं कितीने मल्टिप्लाय करतोय 3600 सेकंद. तर हे सिम्प्लिफाय केलं की किती आन्सर मिळतं 1.186 सेकंद. म्हणजे हा अँगल किती असेल 1.186 सेकंद, म्हणजे आर्क सेकंद मध्ये हा अँगल मिळाला. कशामध्ये मिळाला आर्क सेकंद मध्ये. हिअर वी सी सेकंड एक्झाम्पल. The moon is at a distance of 3.84 into 10 raised to 8 meter from the earth. ओके, तर हा समजा मून असेल, तर मूनचं अर्थ पासूनचं डिस्टन्स हे दिलेलं आहे 3.84 into 10 raised to 8 meter. If viewed from two diametrically opposite points on the earth, तर ही समजा अर्थ आहे, अर्थचा ए बी हा डायमीटर घेतला, तर डायमीटरच्या ए आणि बी पॉइंट पासून कुठं पाहायचं मूनच्या दिशेला पाहायचं. म्हणजे ए पासून मून पर्यंत आणि बी पासून मून पर्यंत. ओके, द अँगल सबटेंडेड ऍट द मून इज 1 डिग्री 54 मिनिट्स. तर हा अँगल दिलेला आहे. किती अँगल दिलेला आहे 1 डिग्री 54 मिनिट्स. व्हॉट इज द डायमीटर ऑफ अर्थ, म्हणजे या अर्थचा हा डायमीटर फाइंड आउट करायचा आहे. तर कोणकोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहे डी आणि अल्फा दिलेला आहे. डी किती आहे बरोबर 3.84 इंटू 10 raised to 8 मीटर, आणि हा अँगल दिलेला आहे अल्फा, इट्स व्हॅल्यू इज 1 डिग्री 54 मिनिट. 1 डिग्री म्हणजे किती असतं बरोबर 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट आणि 54 मिनिट. 60 प्लस 54 म्हणजे किती आलं 114 मिनिट. आणि 114 मिनिटला काय करायचं रेडियन मध्ये करायचं. 114 मिनिट म्हणजेच किती 114 इंटू 1 मिनिट, आणि 1 मिनिटची व्हॅल्यू आपण पाहिलेली आहे किती असते व्हॅल्यू 2.91 इंटू 10 raised to -4 रेडियन. तर इथं 114 इंटू 2.91 इंटू 10 raised to -4 रेडियनचा हे इतकी व्हॅल्यू असेल. कुणाची अल्फाची. तर कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची बी ची. बी म्हणजे काय अर्थचा डायमीटर. तर एस इज इक्वल टू आर इंटू थीटा. एस म्हणजे काय घ्यायचं बी इज इक्वल टू डी इंटू काय घेतला अल्फा. तर इथं डी ची व्हॅल्यू लिहिली, इथं अल्फाची व्हॅल्यू लिहिलेली आहे. कशामध्ये लिहिलेलं आहे रेडियन मध्ये, आणि हे सिम्प्लिफाय केलं तर किती व्हॅल्यू मिळते 1.274 इंटू 10 raised to 7 मीटर. Here we see measurement of mass. Mass is measured in kilogram. तर इथं किलोग्राम जो आहे 1 kg, तर हा स्टँडर्ड आहे. तर हा स्टँडर्ड कुठे ठेवलेला आहे तर इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स पॅरिस. पॅरिसला नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, यालाच आपण काय म्हणतो इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स. तर इथं हा 1 kg ठेवलेला आहे, आणि हा 1 kg कशापासून बनलेला आहे प्लॅटिनम इरिडियम ऑलॉय पासून बनलेला आहे. आणि तो 1 kg याला स्टँडर्ड 1 kg म्हणायचं. ओके, आणि या स्टँडर्ड 1 kg वरून इतर कंट्रीनी तो किलोग्राम बनवून घ्यायचा. ओके, आणि यानुसार किलोग्रामचं वेट हे काय केलेलं आहे फिक्स केलेलं आहे. पण आता असं लक्षात आलं की हा जो किलोग्राम आहे प्लॅटिनम इरिडियम ऑलॉयचा, तर याच्यावरती डस्ट पार्टिकल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स याच्यावरती प्रेझेंट असल्यामुळं किंवा डस्ट पार्टिकल्स आल्यामुळं याचं मास वाढत आहे. म्हणून यांनी एक नवीन डेफिनेशन बनवलेलं आहे. तर नवीन डेफिनेशन ही कशानुसार दिलेलं आहे करंट नुसार दिलेलं आहे. कशानुसार दिलेलं आहे करंट नुसार दिलेलं आहे.
तर तुम्हाला माहित आहे, समजा हा आयर्न पीस आहे आणि या आयर्न पीस वरती कॉपर वायर ही गुंडाळून घेतलेली आहे, कॉपर वायर गुंडाळून घेतलेली आहे. आणि या कॉपर वायर मध्ये काय पास करायचा, करंट पास करायचा. तर करंट पास केल्यानंतर हा जो आयर्न पीस आहे बिहेव्स ॲज अ मॅग्नेट. हा काय म्हणून बिहेव करेल, मॅग्नेट म्हणून बिहेव करेल. तर आता या मॅग्नेटच्या वरती या ठिकाणी बॅलन्स घ्यायचा. काय घेतला, बॅलन्स. तर बॅलन्सचा एका बाजूला 1 kg ठेवायचा आणि एक बाजू ही अशी काय ठेवते, कोणतंही वेट ठेवलेलं नाही. तर आता हा आयर्नचा भाग असेल, बॅलन्स जो आहे तो कोणाचा आहे, आयर्नचा. आणि हा आयर्न मॅग्नेट बनलेला आहे. तर या दोघांच्या मध्ये काय होईल, अट्रॅक्शन होईल. तर इथं हा मॅग्नेट या बॅलन्सच्या पॅनला काय करेल, अट्रॅक्ट करेल. बॅलन्सच्या पॅनला काय करेल, अट्रॅक्ट करेल. तर हे अट्रॅक्ट केल्यानंतर हे कुणाशी बॅलन्स झालं पाहिजे, 1 kg बरोबर बॅलन्स झालं पाहिजे. मग इथं जो करंट पास केला तर या करंटला काय म्हणायचं, 1 किलोग्राम करंट रिक्वायर्ड टू बॅलन्स 1 किलोग्राम 1 किलोग्राम असं आपण म्हणू शकतो. ओके. तर यानुसार ही कोणती डेफिनेशन दिलेली आहे, 1 किलोग्रामची दिलेली आहे. ओके. Here we see measurement of time. Time is measured in second. तर इथं स्टँडर्ड सेकंद हा कसा डिसाइड केलेला आहे हा भाग आपण पाहणार आहोत. तर इथं मीन सोलर डे. तर इथं डे जो असतो हा किती कालावधीचा असतो, 24 आवर्स असतो. तर इथं 24 आवर्सचे मी काय केले, सेकंद केले. तर इथं 24 ला 3600 सेकंदनी मल्टिप्लाय केलं तर किती येते व्हॅल्यू, 86,400 सेकंद इतका सेकंद होतात एका दिवसाचे. तर इथं 1 सेकंद म्हणजे काय करायचं, मीन सोलर डेच्या टाइमला 1/86,400 न मल्टिप्लाय करायचं. मग जो टाइम मिळेल या टाइमला काय म्हणायचं, 1 सेकंद. ओके. तर 1 सेकंद हा वेगळ्या पद्धतीने सुद्धा डिफाईन केलेला आहे. तर ऍटॉमिक क्लॉक नुसार डिसाइड केलेला आहे. तर इथं सीजियम ऍटम घेत आहे. सीजियम ऍटम याचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 55 आणि मास नंबर 133 आहे. तर इथं काय मी या ठिकाणी सीजियम ऍटमचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. तर हा न्यूक्लियसचा भाग झाला आणि एकंदरीत 6 ऑर्बिट आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. तर पहिल्या 5 ऑर्बिट मध्ये 54 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात आणि 6वी जी ऑर्बिट आहे या ऑर्बिट मध्ये 55 नंबरचा इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो. ओके. तर आता हा जर इलेक्ट्रॉन 55 6व्या कक्षेत जर फिरत असेल तर याला ग्राउंड स्टेट मध्ये म्हणायचं. याला काय म्हणायचं, ग्राउंड स्टेट. तर हा 55 नंबरचा इलेक्ट्रॉन 6व्या कक्षेमध्ये फिरतोय. तर 6व्या कक्षेमध्ये त्याची जी एनर्जी असेल या एनर्जीला काय म्हणायचं, ग्राउंड स्टेट एनर्जी. तर आता या ऍटमला हीट करायची. हीट केली की ही एनर्जी कोणाला मिळेल, इलेक्ट्रॉनला मिळेल. आणि एनर्जी मिळाल्यामुळं हा इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेट मध्ये जाईल. कुठे जाणार आहे, एक्साइटेड स्टेट मध्ये. तर हा इलेक्ट्रॉन इथला इथं गेल्यानंतर म्हणजे इथला इथं जातोय. एक्साइटेड स्टेट मध्ये गेल्यानंतर हा खूप कालावधीसाठी इथं राहत नाही. तर हा परत जम्प करतो एक्साइटेड स्टेट मधून कुठे येतो, ग्राउंड स्टेट मध्ये. तर एक्साइटेड स्टेट मधून ग्राउंड स्टेट मध्ये येत असताना इथं एनर्जी रॅडिएट केली जाते. कशाच्या रूपात, वेव्हच्या फॉर्म मध्ये रॅडिएट केली जाते. तर या ज्या वेव्स असतात या वेव्ह काय होत असतात, व्हायब्रेट होत असतात, वर खाली अशा व्हायब्रेट होत असतात. तर इथं या वेव्हचा वेव्ह व्हायब्रेट होत असताना किती व्हायब्रेशन्स घ्यायची, 9192631750 इतकी व्हायब्रेशन्स घ्यायची. आणि ही व्हायब्रेशन जेवढ्या कालावधीत प्रेझेंट होतात
तो कालावधीला काय म्हणायचं 1 सेकंद. तर यानुसार आपण स्टँडर्ड सेकंद डिफाईन करू शकतो. तर आज आपण काय काय पाहिलेलं आहे, तर मेजर युनिट पाहिलेले आहे, त्याच्यानंतर सिस्टीम्स ऑफ युनिट्स पाहिलेले आहे, त्याच्यानंतर फिजिकल क्वांटिटीज पाहिलेल्या आहे. 3 फिजिकल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्हड क्वांटिटीज अँड सप्लिमेंटरी क्वांटिटीज. आणि त्यानंतर आपण स्टँडर्ड लेंथ पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर काय पाहिलेलं आहे, मास पाहिलेलं आहे, आणि काय पाहिलेलं आहे, सेकंद पाहिलेलं आहे. ओके, आणि इथंच आपण थांबणार आहोत. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, दॅट इज डायमेन्शनल अनालिसिस. ओके, and here we stop.